रायगडमध्ये शिवसेनेतच जुंपल्याचं पाहायला मिळते। शिवसेनेच्या प्रमोद घोसाळकरांनी तटकरेंवर आरोप केलेत। घोसाळकरांचा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर संशय आहे। घोसाळकरांच्या आरोपामुळे शिवसेनेचे राजीव साबळे चांगले संतापलेत। घोसाळकरांना कायदेशीर नोटीस पाठवणार असं ते म्हणाले। माणगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष नगरसेवक यांना प्रत्येकी 25 लाख रुपये देऊन या ठिकाणी आमिष दाखवून त्यांना ऑफर दिली जात आहे, हे अत्यंत फार चुकीचं आहे। त्याचबरोबर CSR फंडाचा राजकारणासाठी गैरवापर करून या ठिकाणी आमचे प्रवक्ते राजू साबळे यांच्या शाळेला 10 कोटी रुपयाचा निधी देण्याचा आमिष दाखवून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा आमिष दाखवून त्या ठिकाणी पक्षप्रवेश करू इच्छित आहेत। आमची एक विनंती आहे की सुनील तटकरे हे महाराष्ट्र राज्याचे नेते आहेत, युतीतले नेते आहेत। त्याच नेत्यांनी जर अशा प्रकारे युतीचा धर्म नाही पाळला तर खऱ्या अर्थाने आम्ही त्याची तक्रार आदरणीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे उद्योग मंत्री यांच्याकडे केलेले आहेत। पैसे देऊन घेऊन होते का नाही, अनेक राष्ट्रवादी गेला होता, सारखे गेले होते, त्यांना माहिती किती पैसे मिळतात वगैरे। आम्हाला पैशाचा संबंधच नाही। आम्हाला कधी पैसे होते ते नाव पण नावाचं कधी ऐकलं नसेल पैसे घेण्याच्या संदर्भात। त्यामुळे पैसे घेण्यास विषय आम्ही त्याला कायदेशीर नोटीस द्या। आता काय इलेक्शन आहे काय आहे तर पैसे येतील लोक, कोण कशाला पैसे येत आहेत, खोटा आरोप केला आणि आम्ही उद्या कायदेशीर नोटीस। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।